मॅचकडे वळूयात. महत्वाचा सामना कुणाल तारेकर आणि त्याच्या साथीला एका बाजूला आघाडीला येत असताना स्वतः संघाचा कर्णधार प्रफुल्ल मोकल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय, तर एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती प्रतीश गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना मला मिळेल. सामन्याला सुरुवात. सेकंड मॅच, फर्स्ट डे नाईट आणि सेकंड मॅचला सुरुवात. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल कुणाल तारेकर सेट ऑन फायर. पहिल्याच बॉलवरती घरातून सेट होऊन आलाय तो, त्याने ठोकला चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. कव्हर आणि लॉंग ऑफच्या अगदी दरम्यान खेळलेला हा स्ट्रोक, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार आला. संघाची 4ने अकाउंट ओपन केलंय कुणाल तारेकरने. दमदार आणि दर्जेदार बॅटिंगसाठी जाणला जातो. नीडर अंदाज आहे त्याचा. झंझावाती खेळ करतो, बेदरकार फटकेबाजी करतो. आघाडीला नेहमी बॅटिंगसाठी येतो आणि मिस्टर 360 म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेचा बॉल भन्नाट वेगाने, फास्ट अँड फ्युरियस, थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना मला मिळालाय. एक तेरी तो एक मेरी असंच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न गोलंदाज इथे प्रतीश करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसरा चेंडू गोलंदाजाचा राहिला. डॉट बॉल आलाय. धावा 4 बनलेले आहेत. बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव. पुढचा बॉल रिव्हर्स केला. ग्रेट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. नीडर अंदाज आहे त्याचा. सुरुवात त्याने टॉप गिअर मध्येच केली आहे. यावेळेला लोअर फुटत होता लॉंग ऑनला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तिसरा चौकार या षटकातील येतोय कुणाल तारेकरच्या बॅटमधून. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा वेगाने वधारतायत. 12 धावा धाव फलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती पहिला षटक हाताळताना प्रतीशला तुम्ही पाहताय. प्रतीश देखील चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो, परंतु तोच खऱ्या अर्थानं सुवर्ण मध्ये सापडायला हवा. मॉडर्न डे क्रिकेट आहे, शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. इथे तुमचा नीडर अंदाजपणा नेहमीच असा कामी पडतो आणि तोच इथे दाखवला जातोय. संघाची धावसंख्या 12 बनली आहे. संघाचा लीडर आहे आणि तो लीडरच बॅटिंग करणार, कारण संघाला नेहमीच लीड करताना तुम्ही कुणाल तारेकरला पाहिलंय. सध्याच्या घडीतला चर्चेतील हा खेळाडू राहिलाय. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठी नावं सातत्याने त्याने मोठ्या स्पर्धात गाजवलेल्या पाहायला मिळाल्यात. लाऊड अपील पाहायला मिळाली. गोलंदाज तितकासा इंटरेस्टेड नाही आहे आणि हेच एक्झॅक्टली पंचांनी लक्ष वेधलंय. मॅचचे ऑफिशियल एका बाजूला मुंबईच्या घाटकोपरला बिलॉंग करणारे आणि तथा रायगड ठाण्याची मॅच ऑफिशियल म्हणून ज्यांच्याकडं सातत्याने पाहिलं जातं गणेशजी बाविस्कर सर यांना तुम्ही पाहताय. रायगड आणि ठाण्याच्या मॅचेस आता येणार आहेत आणि तिथे आवर्जून त्यांना तुम्ही पाहाल. आणि अगदी त्याच वेळेला सातत्याने ज्यांना आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक उत्कृष्ट पंच म्हणून पाहायला मिळाले. नवे तर 6 चेंडू 6 षटका ठोकणारा माहुल क्रिकेटचा अवलिया हेमंत कोळी यांना स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता. 2 मुंबापुरीचे पंच आहेत आणि वेल क्वालिफाईड. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. स्लोअर वन होता. रीड केला हलक्या हाताने. पुश केला. सिंगल येते. 13 बनल्यात. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. 13 धावा पहिल्या षटकाच्या अंत. एक ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो.
ते खूप त्यांचं योगदान राहतं. खेळपट्टीची आखणी त्यांच्या माध्यमातून केली जाते. या विभागामध्ये जेथे जे मॅचेस असतात त्या खेळपट्टीची आखणी करण्याचं काम सचिन पाडेकर करत असतात. त्या सचिन पाडेकर यांचे ते आगमन झाले. मोस्ट वेलकम, सुस्वागतम. पहिल्या षटकामध्ये 13 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं कुणाल तारेकर चांगली बॅटिंग करतोय. संघाचा वन साइड हिरो आहे. जर जास्त काळ मैदानावरती व्यतीत केला, जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये तो थांबला तर धावा निश्चित पाहायला मिळतील आणि त्यासाठी त्याला संयम, धीरोधार्तता चांगली दाखवावी लागेल. ती दाखवणं गरजेचं आहे. तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कपती आकाश. पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर पाहायला मिळतोय. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेईल. डॉट बॉलने सुरुवात झाली आई षटकाला. या संघाची ओळख, काळुंद्रेची ओळख रॉस टेलर म्हणून संपूर्ण रायगड क्रिकेटने ज्या खेळाडूला पाहिलं, प्रवीण गरत. पुढचा बॉल आडव्या बॅटने फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. बॅटरला फॉलो केलं जात आहे या खेळपट्टीवरती आणि त्याच वेळेला या मैदानावरती सातत्याने दोन्ही संघाला मदत आहे. मग गोलंदाजालाही मदत आहे आणि त्याच वेळेला फलंदाजासाठी तितकीशी मदत मिळते आणि म्हणून इथे धावा बनवणंही थोडंसं काही अंशी अवघड जातं. पुढचा बॉल याही वेळेला लगातारचा तिसरा. 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचा आल्यात. एका टप्प्यावरती निरंतरपणे गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. तिसरा चेंडू वेगाने पाहायला मिळालाय. काय गोलंदाजी केली आहे. लेंथ मध्ये तितकेसे बदल करता येतात. या गोलंदाजाकडे संपूर्ण आयुध आहेत. आकाश चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. आकाश गिरी. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर कट केला. इनफिल्डला भेदलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. आपला हजर दबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाले. 2 आल्या. 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. आकाश गिरी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. कलात्मकता, सादरीकरण त्याच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळत आहे. अचूकता, भेदकता चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. काळुंद्रेकर सध्या तकडीला ड्रायव्हिंग सीट वरती आहेत. यावेळेचा बॉल रडार मध्ये आलाय. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. हा ढगात मारलाय षटकार. संख्या 21, 21 ऑन दी बोर्ड. पहिल्यामध्ये 13 आल्या, दुसऱ्यामध्ये केवळ 8 आल्यात. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल कोणाच्या पथ्यावरती पडणार आणि शेवटच्या चेंडूवरती धावा किती येणार. लोअर फुल टोज होता. हा बॉल डावी येशी सोडून जातोय. बिग बॅश ऑस्ट्रेलियामध्ये एका बॉलवरती 22 बनल्या होत्या. खरं तर हा शेवटचा बॉल किती धावा देऊन जातो हेही पाहणं गरजेचं राहणार आहे. पहिल्या 5 मध्ये 6 आल्या होत्या. 6वा चेंडू टाकण्यासाठी वाईट तर आलाय. संघाची धावसंख्या 22. खोलातला बॉल बॉटमहॅनचा वापर चांगला केला. मनगट वळवली आहे. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय. सेकंड साठी वळवलेत. 2 धावा वेगाने मिळाल्यात. सेकंड रन कंप्लीट झाली. दुहेरीच्या मदतीने 24 आल्यात. 12च्या करंट रेटने धावफलकावरती 24 धावा. टॉस आल्यानंतर बॅटिंग करताना श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 24-0. कन्हैयाजी पाटील साहेब यांचं मी लक्ष वेधन. साहेब आपण आला असाल तर आवर्जून या व्यासपीठावरती. आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय आहे. संघाचे संघमालकत्व त्यांच्याकडे आहे. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव
संघाला तुम्ही पाहत आहात कन्हैया पाटील साहेब यांच्या नावाने आणि यांच्या मालकीत्व असणारा संघ सातत्याने खेळताना पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल प्रतीशला इन्व्हाइट करण्यात येत आहे. अर्थात या फ्रंट लाईन गोलंदाजाचा वापर इथे पुन्हा एकदा करण्यात येतो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. टीमचा कॅप्टन धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिलं तर 24 बनलेले आहेत. 24 ऑन दी बोर्ड आहेत. षटक 2 संपले आहेत. फ्रंट लाईन गोलंदाजाचा वापर स्ट्राईक एंडला प्रफुल्ल बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. पहिल्याच बॉलवरती फलंदाज क्रमांक पहिला टीमचा कॅप्टन संघाचा सरपंच जी तो चल दिए अब कौन संभालेगा गांव की जिम्मेदारी. फलंदाज बाद. म्हणालात आणि होय जसा एंड बदलला तसा गोलंदाज पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये प्रतीशला पाहतोय. विकेट मिळाली आहे पहिल्याच बॉलवरती. कर्णधाराचा काटा काढलाय. KYC करू दिली नाही कॅप्टन प्रफुल्लला. त्याला बाद केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण मोकल येतोय. धावा यालाही गोळा करावा लागणार आहेत. खरं तर तिसऱ्या नंबरवरती आलाय तो. पहिलाच बॉल लिडिंग आहे चेंडू हवेमध्ये. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली येतोय. बोल्ड अँड कॉट. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज आल्या पावली माघारी निघालाय. तो बाद. गेलेत. फलंदाज आल्या पावली माघारी निघतायत. मी निघालो तुम्ही येताना म्हणता म्हणता. किंबहुना असंही म्हणावं लागेल ना बॅटर जसे बाद होत आहेत जाता जाता जणू काही आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडवरती असणाऱ्या कुणाल तारेकरला विचारतायत सहलीला जायच. असंच काहीतरी प्रकार चालू आहे. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. धावा येत आहेत जरूर परंतु या राजाला कुणाल तारेकर मैदानाच्या आतमध्ये त्याला साथी द्यायला हवी. त्याला मदत तुम्हाला करणं गरजेचं आहे. नॉन स्ट्रायकर एंडला तुम्ही त्याला सिंगल देऊन सातत्याने स्ट्राईक एंडवरती आणणंही गरजेचं राहील. भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. इनेट नंबर 4 एकंदरीत चौथ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आला. हॅट्रिकचा बॉल. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पाहायला मिळणार का? पहिला बॉल स्लोवर वन. दिशाहीन राहिला व्हाईट बॉल. खरं तर रिव्हॉल्व मात्र सर आपण या स्पर्धेचं सातत्याने कौतुक करतो आहोत. 3 दिवसाची स्पर्धा आहे. केवळ 24 संघ खेळतात या स्पर्धेमध्ये. हल्ली तुम्ही क्रिकेटच्या अनेक स्पर्धा आपण पाहतो 12-10चा लॉट सातत्याने पाहायला मिळतो. परंतु अनेक वेळेला आपण पाहिलं ना एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून पहिल्याच पर्वामध्ये तिथे बाईक आहे सायकल्स दिल्या जात आहेत. परंतु लॉट जो आहे तो केवळ 8चाच. हाफ ट्रॅकर होता हलक्या हाताने कट केला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. स्कोरकार्डवरती धावा बनल्यात त्या अर्थात 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. उच्च दर्जाचं कामकाज करणारी PTCची संपूर्ण टीम आज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहात. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण संदीपजी वास्कर साहेब स्वतः फाउंडर त्याच वेळेला स्वतः CEO किरणजी दळवी साहेब यांना तुम्ही पाहता. सातत्याने नेहमी चांगलंच कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे आणि दर्जेदार क्लिअरिटी आणि क्वालिटीच्याच वरती काम करणारी PTC ही वाहिनी पाहायला मिळत आहे. किरणजी दळवी साहेब यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक. दिस वॉच षटकार.
29 धावसंख्येवरती कुणाल तारेकर नॉट आउट बॅटिंग करतोय. 32 धावा संघाच्या बनल्यात. कुणाल एकटा 29 वरती नॉट आउट आहे. म्हणून मी म्हटलं होतं ना की माझ्या राजाला साथ द्या. षटकार आला त्याच्या बॅटमधून. पुढचा बॉल याही वेळेला लगातारचा दुसरा. वन मूव अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅक्सिमम षटकार. पडके माझ्या सोबत आहेत आणि गुढलेखकाची भूमिका ते अदा करताना मला मिळाल्यात. चेंडूला आता जीपीएसच लावावं लागेल असंच वाटू लागलंय मला. वाटतं ना मैदानाच्या आतमध्ये जी काय बॅटिंग कुणाल तारेकर करतोय ना, जिथे मिस्टर इंडियाच्या गोळ्या दिल्यात त्याने बॉलला डायरेक्ट गायब. बॉल गायबच करून टाकले. एवढे लांब मारलेत त्याने. लगाताचे 2 बॉल 2 षटकार आले. 38 बनल्या. 38 ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. 35 धावसंख्येवरती कुणाल तारेकर नॉट आउट. धावांचा वेग वाढू लागलाय. धावा येऊ लागल्यात या महत्वाच्या मॅचमध्ये. खरं तर कैलासवासी आत्मारामशे पाटील क्रीडा संकुल आता ही क्रीडा नगरी दुमदुमू लागली आहे कुणाल तारेकरच्या बॅटच्या आवाजाने. मॅच बॉल आलाय. चला मॅच बॉल घ्या. अंपायर पाठीमागे तुमचा मॅच बॉल येतोय. मॅच बॉल आलाय. पुण्याच्या क्रिकेटला मी जवळून पाहिलं, परंतु मावळ प्रीमियर लीग आणि मावळ तालुक्याचं क्रिकेट हे सांगतं की बॅटरने बॉल जो आहे ना तो मैदानाच्या बाहेर चॉईस करायचा. आतमध्ये गेल्यानंतर बॅटरने बॉल हातात घेतला की 2 धावांची पेनल्टी. कॅच पकडला, बॉल आपटला, 2 धावांची पेनल्टी. कॅप आपटली, 2 धावांची पेनल्टी. खरं तर क्रिकेटमध्ये या नियमावलीही यायला हव्यात, कारण हल्ली बॅटर कमरेवरती बॉल कसे चेक करतात हा एक हल्लीचा सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. 2 षटकार आले. 38 बनल्यात. यावेळेचा बॉल इथे मात्र घडते तरी काय. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. बॅकलेफ्टला खाली ठेवलं होतं. हे सिंगल येते एकंदरीत पाहायला मिळते. जिथे मात्र 3 षटकांचा खेळ संपला. धावलकावरती धावा बनल्या त्या 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा धावलकावरती आहेत. फलंदाज बाद झालेत ते 2. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करताना श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव या टीमची धावसंख्या धावलकावरती 39ला 2. तीन षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती जिथे मात्र 39 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. कुणाल स्वतः जिम्मेदारीने जबाबदारीने बॅटिंग करतोय. 36 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एका बाजूला तुम्ही चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. धावलकावरती धावा वेगाने बनताना पाहायला मिळाल्या आणि अर्थात 3 षटकांमध्ये 39 धावा चांगल्या म्हणता येत आहेत. जिथे विकेट जरूर गमावल्या गेल्यात, धावा थांबलेल्या नाही आहेत. कुणाल ज्या फॉर्मामध्ये तो बॅटिंग करतोय, अर्धशतक लांब नाही आहे त्याच्यापासून. सातत्याने चांगले स्ट्रोक त्याने केलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती कल्पेश घरात लाईन बॅट करण्यात आलाय. युवा आहे, उद्योन्मुख आहे आणि तो गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला बॉल खोला टाकला. सुरुवात चांगली केली कल्पेश घरातने. उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी यॉर्कर सटीक पाहायला मिळाला. एक स्नॉटर होता. अनप्लेबल डिलिव्हरी आणि हेच बॉल यायला हवेत. खरं तर याच गोष्टीचा उल्लेख आपण करत होतो की सातत्याने एंड बदलला, दृष्टिकोन बदलला. छाया रिसॉर्ट एंडकडून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जसा येतो तसा खोलात बॉल पाहायला मिळालेत. डॉट बॉल. याही वेळेला चेंडू अवांतर स्वरूपाचा उजव्या यष्टीच्या बाहेर जास्तीचा निघालाय. अगदी एक्साची धाव येत असताना पाहायला मिळते. हेमंत कोळी सरांची यावर्षी चर्चा जास्तीची झाली आहे, कारण कर्नाटकपासून मग महाराष्ट्र पिंजून काढलाय त्यांनी. NR पॅनलमध्ये सातत्याने चांगलं कामकाज त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज ते सातत्याने चांगलं कामकाज करतायत. हा वाईट बॉल.
पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा भेद घेतला. डॉट बॉल येतोय, वेग प्रचंड या गोलंदाजाकडे, खोलवर टप्प्याचेच गोलंदाजी करतोय आणि यॉर्कर तुम्हाला निश्चितच कारगर साबित होणार आहेत. हे क्षेपणास्त्र आहे आणि ते बाहेर काढलंय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्यात येते. मिस्टर 360ला जकडून ठेवणं आणि तेही जास्त काळ, ही बाब सोपी नाही, परंतु इथे करून दाखवलं जात आहे. PTCच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण ज्यांच्या माध्यमातून करण्यात येत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल कमी गतीचा स्लोवर वन पाहायला मिळाला, तो वळवला, दिशाहीन राहिला. एक्स्ट्राची धाव येत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलसाठी DRS नाही आहे तुमच्याकडे, रनआउट आणि वेस्ट साईडसाठी अवेलेबल आहे, त्यामुळे तुमच्याकडे DRS तेवढे अवेलेबल नाही आहेत. याच्याकडे लक्ष वेधूयात. संघाच्या धावसंख्येमध्ये आणखीन एक अवांतरने भर पडत असताना पाहायला मिळते आहे. धावफलकावरची धावा एकंदरीत एकेरीच्या मदतीने, व्हाईट बॉलच्या मदतीने 41 आहेत. 41 ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये 2 धावा आल्या आणि त्याही अतिरिक्त स्वरूपामध्ये. बॅटला बॉल लागू दिलेले नाही आहेत कल्पेश घरतने. पुढचा चेंडू खोलातला होता, बॉटमॅनचा वापर केलाय चांगला, डाऊन द ग्राउंड स्ट्रेट मारलाय, ग्रेट मारला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दहा चौकार आणि 10 षटकार आजच्या रात्रीमध्ये आणि दिवस रात्रीमध्ये आलेले आहेत. खरं तर दुसरीच मॅच चालू आहे. कुणाल 40 वरती बॅटिंग करतोय. मला वाटतं अपॉइंटमेंट त्यांनी घेतलेलीच आहे आज अर्ध्या शतकाची. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली आहे, धीरोधार्तता चांगली दाखवली आहे, संयमाचा बाण फुटू दिलेला नाही. पुढचा बॉल गोलंदाज कल्पेश आडबा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हाईट बॉल येत असताना बॉल मिळतोय. अतिरिक्त धावा सातत्याने येत आहेत. व्हाईट बॉल येत असताना आपण इथून पाहत आहोत. खरं तर गोलंदाज सातत्याने कुठेतरी नाराज दिसतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे 3 खेळाडू आहेत, त्यांची कुठेही देहबोली पाहायला मिळत नाहीये. यष्टीरक्षक कबूल करतोय हे व्हाईट बॉल आहेत, गोलंदाजाला कबूल होतच नाहीये, असंच वाटू लागलंय. अवांतर धावा आल्यात. एक्स्ट्राची धाव, संघाची धावसंख्या 46. 46. कमी गतीचा बॉल व्हेरिएशन केलं होतं, पाठीमागे डॉमिनेट केलं बॅटरला. आणि हे या गोष्टी आयुध तुमच्याकडे असावीच लागतात. मॉडर्न डे क्रिकेट आहे, इथे बॅटरकडे संपूर्ण स्ट्रोक आल्यात, सर्व गुण संपन्न असे खेळाडू आल्यात आणि त्याकरिता गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीमध्ये आत्मसात केलेल्या कला ज्या आहेत त्या आत्मसात करायलाच हव्यात आणि ते केल्यात कल्पेशने. फुललेंचा बॉल उजव्याशीच्या बाहेर ठेवला होता, क्रीजचा वापर केला, डान्सिंग राऊंड ट्रॅक आलाय, मोठा स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा होता, तो उधळून लावलाय. डॉट बॉल. चार रिसॉर्ट एंडकडून गोलंदाजी होते. धावफलकावरती 46 आहे. धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 4 रिसॉर्ट एंडकडून गोलंदाजी होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. कल्पेश घरात पुढचा बॉल घेऊन पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळेल. रनअप मध्ये काही वेगळी शैली आहे त्याची. खोलातला बॉल, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. धावसंख्या अर्धशतक कंप्लीट होत. 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 ऑन दी बोर्ड. 46 वरती नॉट आउट आहे कुणाल तारेकर. एकटाच लढतोय मैदानाच्या आतमध्ये, किती बी समोर येऊ द्यात त्यांना एकटा बास. भाऊशी पंगा, डबल वार, चौकात गोळीबार. गोळीबारच करायला घेतलेत त्याने. चांगली बॅटिंग केली आहे. षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी मैदानावरती पाहायला मिळाली आहे कुणाल तारेकरच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या षटकाराच्या बरोबरीने एकंदरीत 52 धावा धावफलकावरती आहेत. प्रवीण घरत या काळुंद्रे गावाची ओळख
मंगलमूर्ती काळुंद्रे संघ सातत्याने या नावाभोवती चर्चेचे विषय राहिले. गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव. रॉस टेलर म्हणून या नावाने ही सर्वाधिक पसंती या खेळाडूला मिळाली. स्ट्राईक एंडला भूषण पाटील आहे. तो आता यापुढे कसा आविर्भाव दाखवतो किंवा तो बॅटिंग कशी करेल याची चर्चा. बॅकफुटला आले, कट केला, इनफिल्डला भेटण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल घेतली आहे कुणाल, स्वतः स्ट्रायकर एंडला येतोय. 21 चेंडू आणि 46 वरती तो नॉट आउट आहे. एक पात्री अभिनय त्याने केले. धावा वेगाने खोऱ्याने गोळा केलेला पाहायला मिळाल्यात. संघासाठी एक महत्वाचं आणि उपयुक्त योगदान त्याने दिलेलं पाहायला मिळालं. प्रत्येक क्षेत्रामध्ये कोऱ्याने धावा त्याच्या बॅटमधून आल्या. स्लॉक स्वीप चांगले केले, पुल चांगले केले, हेलिकॉप्टर लुक दिला, डाऊन द ग्राउंड चांगले स्ट्रोक केले, ड्रॉईव्ह चांगल्या गेल्यात. कल्पक त्याने बॅटिंग केली त्याने. यावेळेचा बॉल पाठीमागे पुन्हा 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 डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सातत्याने चेंडू व्हेरिएशन करण्यात येतात आणि त्याच कारणास्तव धावाही तितक्याशा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे कुणाल तारेकर आणि ते अर्धशतक येतं का त्याची चर्चा होऊ लागली आहे. यावेळेचा बॉल लिडिंग एज घेतली आहे, पाठीमागे चालला बॉल. होय, अर्धशतक येतंय की काय? क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 2 धावा वेगाने येतील. 48 वरती नॉट आउट. 48 रन अगदी 23 बॉल मध्ये कुणाल तारेकरच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 55 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच या सामन्यातील विजेता संघ मागील मॅचच्या विजेत्याच्या अगेन्स्ट खेळेल याकडे लक्ष वेधूयात. एका बाजूला धाकटी जुई आणि त्याच्या अगेन्स्ट या मॅचचे विजेते खेळतील. आडव्या बॅटने केला ऑन साईडला, सिंगल येते, फेकी चांगली झाली, क्षेत्ररक्षक पोचला त्या ठिकाणी. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो आणि सेकंड रन घेत असताना इथे मात्र खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल का? तर केवळ एक सिंगल येईल. 49 ऑन दी बोर्ड आहेत. ही धाव क्रॉस झालेला नाही. बॅटर याच कारणास्तव दिली जात नाहीये. क्रिकेटमध्ये हा नियम खरं तर येणारा पॅनल सातत्याने वापरत असताना पाहायला मिळते. हा बॉल ऑन साईडला फाईन लेगला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. सापळा रचला, ट्रॅप आहे हा. खरं तर चांगली क्षेत्ररक्षण तुम्हाला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळते. बाउंड्री रायडर्स आहेत. लॉंग लेग आहे, एक मिड विकेट आहे, लॉंग ऑन तैनात करण्यात आला. लॉंग ऑफ आहे, एक एक्स्ट्रा कव्हर आहे 30 सर्कलच्या बाहेर. कुणाल बॅटिंग करतो. 49 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. संघाची धावसंख्या 57 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या अर्ध्या षटकाच्या उंबरठ्यावरती आहे. शेवटचा चेंडू या षटकातील आणि या सत्रातील. शेवटचा बॉल होता. अर्ध्या शतक येत आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्ध्या शतक ठोकण्याचा बहुमान कुणाल तारेकरच्या नावावरती येतो. एन्जॉय ग्रुप ट्रॉफी 2026 ची फर्स्ट हाफ सेंचुरी कंप्लीट केली. कुणाल तारेकर साठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात. फर्स्ट हाफ सेंचुरी त्याच्या बॅटमधून आली आहे. अर्ध शतक ठोकलं त्याने. धावफलकावरती 58 बनल्यात. 59 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. काय घडणार काय बिघडणार या सेकंड इनिंग मध्ये? इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. या आपण उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं आवाजामध्ये बदल करूया त्या सेकंड इनिंग मध्ये. खरं तर या रन चेस मध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये रवींद्रजी म्हात्रे सरांचा आवाज ऐकायला मिळेल. मी लक्ष वेधेन श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर कर्णधार आयोजन समितीशी कृपया संपर्क साधावा. कुणाल तारेकरच्या ज्या काही बॅटमधून अर्धशतक येत असताना पाहायला मिळालं आणि त्याच्या या इनिंगसाठी रोहिताई संजय पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये या मैदानीचा खरं तर आपण पाहतोय मालकीणताई ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक येत असताना पाहायला मिळत आहे. रोहिताई संजय पाटील यांच्या माध्यमातून कुणाल तारेकरच्या इनिंगसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. थँक्यू. आदरणीय संतोष पवार कोपर गावातील एक उत्कृष्ट लिजेंड प्लेयर, उत्कृष्ट गोलंदाज संतोष पवार यांना विनंती आहे की आपण कृपया आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. या संतोषजी पवार. तर आयोजन कमिटीच्या वतीने सूचना आहे, पारगाव संघाचा संगणक आपण कमिटीशी संपर्क साधा.
सचिन पाडेकर या व्यासपीठावर जे उपस्थित आहेत आज या विभागामध्ये जिथे स्पर्धा आयोजित केली जाते त्या स्पर्धेमध्ये विकेटची आखणी करण्याचं काम ते सातत्याने करत असतात. एक युवा समाजसेवक सचिन पाडेकर यांचं विशेष सन्मान केला जाईल या व्यासपीठावर. सचिन पाडेकर यांना सन्मानित केलं जातोय आमच्या एन्जॉय ग्रुपच्या वतीनं. संदीप पाटील, प्रदीप पाटील, रवींद्र पाटील सर्व एन्जॉय ग्रुप यांच्या वतीनं मनपूर्वक सचिन पाडेकर आपलं हार्दिक हार्दिक आभार. संतोषजी पवार कोपर यांचं इथे आगमन झालेलं आहे. पॉवर ऑफ द पवार, खरं तर क्रिकेटची प्रचंड आवड असणारी व्यक्ती आणि खरं तर कोपर या संघातून मग कुबेर कोपर असेल, श्री गणेश कोपर असेल, या संघातून ज्यानं उत्कृष्ट गोलंदाजी केली, ओपनिंगचा सर्कलचा गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा एक काळखंड गाजवणारा संतोष पवार यांचं इथे आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. तर नमस्कार क्रीडा रसिक मित्रांनो, आपण पाहतोय अच्छा खरं तर पहिल्या डे नाईट या स्पर्धेतला दुसरा सामना एन्जॉय ग्रुप आयोजित एन्जॉय ट्रॉफीचा एक अप्रतिम आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेमध्ये खास आकर्षण म्हटलं तर मालिकावीर बाईक आहे, टू व्हीलर बाईक, आणि ती बाईक आम्हाला पुरस्कृत केली ती म्हणजे शिवसेना तालुका प्रमुख पनवेल रुपेशभाई ठोंबरे बिंदास्त यांचा तर विक्रमच राहिला या रायगड ग्रामीण टेनिस क्षेत्रामध्ये. सर्वाधिक जास्त बाईक पुरस्कृत करणारा रुपेशभाई बिंदास्तपणे बिंदास्त बाईक देणारा हा एकमेव असा शिवसेनेचा ढाण्या वाघ ज्याला म्हणूया. अनेक खरं तर नेरे दुंदरे वावंजे, खरं तर MIDC परिसर असेल, अनेक परिसरामध्ये सर्वाधिक जास्त बाईक देणारा, टू व्हीलर बाईक मालिकावीर म्हणून देणारा हा रुपेशभाई ठोंबरे बिंदास्त. आणि त्याचबरोबर आम्हाला बायसिकल पुरस्कृत करणारे भाविनभाई ठक्कर 2 सायकल आणि अविनाश शेळके आणि 1 सायकल बायसिकल देखील आम्हाला पुरस्कृत केले. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक आभार. खूप चांगली स्पर्धा आहे. स्पर्धेचं खास आकर्षण तुमच्यापर्यंत पोहोचलं. स्पर्धेचे सर्व लाडके आयोजक आमचे सर्व एन्जॉय ग्रुप, प्रकाश पाटील नाना, रवींद्र पाटील, खरं तर वडगर शिवसेनेचे वडगर प्रमुख म्हणून त्यांना ओळखलं जातं, प्रदीप माले असतील. खरं तर गाव जरी दिघोडे असलं तरी एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून खरं तर याच मानगर गावामध्ये खूप जास्त काळ त्यांनी या मित्रांसोबत काढला. म्हणजेच ते प्रदीप माली, संदीप पाटील, प्रदीप पाटील, मंगेश पाटील आणि आमचे संदीप बादशाह, सर्व एन्जॉय ग्रुपच्या आयोजकांचं मनापासून आभार मानतोय आणि कौतुकी करतोय. खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. सामना सुरू आहे. सामन्याकडे वळूया, लक्ष वेधूया. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव विरुद्ध सामना सुरू आहे मंगलमूर्ती कालुंद्रे. सलामीची जोडी मैदानात परेश चिखळेकर आणि त्याच्या जोडीला प्रवीण घरात. काळखंड गाजवलाय या दोन्ही फलंदाजांनी. मात्र त्याच्यासमोर सलामीचं षटक घेऊन येतोय भूषण पाटील. करायचे टोटल 59 धावा. गेम इज ऑन, लेट्स प्ले. परेश टू भूषण. पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, लॉंग द कार्पेट ड्राईव्ह. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रवीण मोकल आहेत. 1 सिंगल मिळेल. खातं खोललंय परेशनं आणि प्रवीण घरात आता स्ट्राईकला येतोय. सलामीची ही जोडी मंगलमूर्ती कालुंद्रे गावाचं नाव खरं तर त्यांनी गाजवणारे हे दोन्ही खेळाडू आहेत. कालखंड गाजवलाय, जुने जाणगे खेळाडू आहे, प्रचंड अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर करत या 69 आपण जवळजवळ 59 धावांचं आव्हान जो ठेवलंय ना, 59चं टार्गेट, ते मात्र चेस करण्यासाठी हे 2 फलंदाज
हा चेंडू सपशल हुकलाय, चुकलाय फलंदाज प्रवीण. भूषण पाटीलचा हा बॉल ऑफ स्टंपला होता. हलकसा चेंडू वळण दिला गेला, त्या कारणानं बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 1. भूषण पाटील पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय, अर्थातच स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील एंड करणं. गोलंदाजासाठी आडव्या बॅटनं खेळलाय, गुडघा खेळपट्टीवर टेकला, चेंडू हवेमध्ये बराच काल आहे आणि अशा प्रकारे प्रवीण घरातला परतावं लागतोय. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू डीजे. नीरज तारेकरनं हा टिपलेला पहिला झेल. पहिलीच विकेट प्राप्त झाली ती म्हणजेच भूषण पाटीलला. 59 धावांचं लक्ष असताना भूषण पाटीलनं एका धावेवर एक पहिली सफलता मिळवली आहे. खूप चांगली सुरुवात करत असताना सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाच्या बाजूनं गोलंदाज भूषण पाटील. नवीन बॅट्समन येतोय प्रवीण घरत, जो शून्यावर बाद झाला. खातही न खोलता फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन प्रतीश म्हस्कर. प्रतीश म्हस्कर येतोय पहिल्यांदा. खरं तर पंचांकडनं गाठ घेईल, खेळण्यासाठी सज्ज, परंतु भूषण पाटील ज्यांना पहिली विकेट प्राप्त केली तोच भूषण पंचांना पार करून पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना शॉर्ट पिच बॉल कव्हर ड्राईव्हचा इनसाइड आउट. इनफिल्डला वरून त्या ठिकाणी खेळलाय आणि आउटफील्ड खूप फास्ट. चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. चौकार आलाय, जबरदस्त टोला लगावलाय प्रतीश म्हस्करनं. चौकारानं खातं खोललंय. इनफिल्डच्या वरून कव्हर ड्राईव्हचा प्रतिम टोला पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंपला ब्लॉक ऑल बॉल. चोक करण्याचा प्रयत्न केला तरी देखील बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. एवढा वेग होता, भन्नाट वेगानं फेकला गेलेला हा बॉल. मात्र पंचांचा इशारा, बॅटकट कदाचित या बॅटच्या टोजला लागला. खरं थोडासा शेवटची कडा लागली आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जर बघितली तर धावफलकावर पाहायला मिळते पहिला ओव्हर सुरू असताना 6 धावा. खूप चांगलं क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतंय. खरं तर आपण बॉस शेतात बांधात खेळायचो त्यावेळेस काय परिस्थिती होती, आता क्रीडांगणं एवढी चांगली खेळायला मिळत आहेत, हे खेळाडूंचं नशीब, भाग्य समजावं लागेल. ओ लवली डिलिव्हरी अँड लवली स्ट्रोक. इनसाइड आउट लॉफ्टेड स्ट्रोक. परेशच्या बॅट मधून आलेला हा या पॉवर प्ले मधला पॉवरफुल स्ट्रोक, चौकार. थँक्यू डीजे. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले आणि धावसंख्या 10 या आकड्यावर पाहायला मिळाली. परेश चिखलेकरनं एक पहिला चौकार ठोकला, त्यानंतर आपण बघितलं तर अजून एक चौकार प्रतीश म्हस्करनं ठोकला. अशा परिस्थितीमध्ये 2 चौकार आले आणि 10 धावा धावफलकावर 59 करायचे आहेत. प्रति षटकामागे जर विचार केला तर आपण बघितलं तर 12.0ची सरासरी कायम राखावीच लागेल. 59 धावा म्हटलं तर त्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, तोही पॉवर प्लेचा ओव्हर आहे, त्यामुळे चांगलं षटक हाताळलंय मी म्हणेन भूषण पाटीलनं. सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघाचा सलामीचा गोलंदाज. त्यानंतर चला स्पीडअप करायचं आयोजकांच्या वतीनं पहिली वॉर्न आली आहे, पहिली सूचना आलेली आहे.
आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत आली आहे की जास्त वेळ घेता कामा नये. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचेच आहेत. टाइम अलर्ट केलेला आहे. आतिश येतोय गोलंदाज. रिव्हर्स स्वीप, परफेक्ट स्ट्रोक, स्विच हिट. अगदी स्वीट साऊंड आला बॅटच्या माध्यमातून. टक्कन आवाज, सीमा पार, चेंडू गेलाय, षटकार. प्रतीश मस्करनं ठोकलेला हा षटकार. प्रतीशनं ओळखलं की आतिश मात्र हा गोलंदाज थोडासा लेग ब्रेक प्रकारची गोलंदाजी करतो, बाहेर काढतो आणि त्याच अनुषंगानं ठोकला. वाकलाय, पडलाय, झोपलाय अक्षरशः या खेळपट्टीवर आणि प्रतीशनं लगावलाय डीप फाईन लेगला. नेत्रदीपक, क्लास क्लास दाखवणारा हा चौकार. जणू काही हा प्रतीश मस्कर या गोलंदाजाचा अभ्यासच करून आलाय की काय मैदानावर. पहिल्या बॉलवर रिव्हर्स स्वीपचा षटकार ठोकला, दुसऱ्या बॉलला अक्षरशः झोकून दिलं, या खेळपट्टीवर पडला अक्षरशः आणि डीप फाईन लेगला स्वीप केला बॉल चौकारासाठी. आता तिसरा बॉल. आतिश पुन्हा रिव्हर्स स्वीप. हो, वेगाने निघून गेला होता बॉल, परंतु कौतुक करू या शॉर्ट थर्डमॅनला असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला स्टॉप करतोय. अन्यथा वेगानं चेंडू निघून गेला असता. बाईच्या स्वरूपात आली एक सिंगल. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोचली आता टोटल 21 या आकड्यावर. 21 रन, 21 धावा धावफलकावर. प्रवीण गरज लवकर बाद झाला, त्यानंतर प्रतीश मस्करनं थोडासा डाव सांभाळला आणि त्याच्यासोबत ओपनर बॅट्समन हा परेश चिखळेकर ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिच बॉल, कव्हर ड्राईव्ह गॅप मधून, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून जणू काही एखाद्या सुईमध्ये धागाच रोवावा की काय अशा प्रकारे दोन फिल्डरच्या मधून गॅप शोधली या परेशनं आणि ठोकलाय डीप कव्हर पॉइंटला. खरं तर पॉवर प्ले सेकंड पॉवर प्ले सुरू आहे आणि सेकंड पॉवर प्लेला त्यांना माहीत आहे की आता याच ओव्हरमध्ये आपल्याला जेवढ्या धावा वसूल करायच्या आहेत त्याच कराव्या लागतील. त्या अनुषंगानं प्रतीशनं आणि त्याचबरोबर परेशनं हे एक हाणामारीचा पवित्रा उचललाय. आतापर्यंत 3 डिक्लेअर स्ट्रोक आलेत. आता रिव्हर्स बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही. तू मै माय, यस नो नो यस पाहायला मिळालं आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय भाविनभाई ठक्कर ज्यांनी आम्हाला 2 बायसिकल पुरस्कृत केल्या या स्पर्धेसाठी, भाविनभाई ठक्कर यांचे इथे आगमन झालंय. मोस्ट वेलकम भाविनभाई, आपलं सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट. हो, लवली ड्राईव्ह, इट्स अ ग्रेट हिट. जबरदस्त टोला. या परेश चिखलेकरचा फेवरेट स्ट्रोक, गुडघा टेकून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलाय. एन्जॉय ग्रुप ट्रॉफीतला दर्जेदार षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 31 या आकड्यावर. 31 रन्स, 2 ओव्हर पॉवर प्लेचे समाप्त. 31 धावा धावफलकावर लागल्यात. फटाक्यांच्या आतषबाजीत आज मान्यवरांचं या पहिल्या डे नाईट रात्रीच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत होतोय. भाविनभाई ठक्कर या साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, ज्यांनी 2 बायसिकल आम्हाला या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलात. काय मोठं मन आहे बघा भाविनभाई ठक्कर यांचं.
2 बायसिकल आज खेळाडूंना एक सुवर्ण संधी प्राप्त करून दिली आहे. पुरस्कृत करणारे आज मान्यवर या व्यासपीठाच्या दिशेने येताना मोस्ट वेलकम भाविनबाई ठक्कर साहेब, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. आमचे एन्जॉय ग्रुप आणि एन्जॉय ग्रुपच्या सोबत भाविनबाई ठक्कर यांचं शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावर. प्रकाश पाटील नाना, रवींद्र पाटील, प्रदीप संदीप पाटील, खरं तर या सर्वांच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन भाविनबाई साहेब इथे आलेले आहेत. धन्यवाद भाविनबाई साहेब, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. आज खरं तर खूप चांगलं योगदान राहिलंय भाविनबाईंचं या स्पर्धेसाठी. 2 बायसिकल पुरस्कृत, आणि बायसिकल साध्या नाहीत बघा, काही ब्रँडेड बायसिकल आहेत. बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण साध्या बायसिकल पाहतो. यस परफेक्ट. हो हो, मैदानाच्या आतमध्ये आता प्रतीश म्हस्कर देखील जलवा 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 दाखवतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा खेळपट्टीवर पडून झोपून लोलून मारलेला हा अप्रतिम टोला, खणखणीत षटकार. झापूक झुपूक फटकेबाजी मैदानात. डीजे खरंच झापूक झुपूक बॅटिंग होते. एका बाजूला परेश चिखलेकर, दुसऱ्या बाजूला प्रतीश म्हस्कर. आई चेंडू पायालगत अडवला लागत फेकला होता, त्यानंतर मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक फंबल झाला आहे. थोडं चाचपडतपणा, फेकी अगदी खराब होती आणि त्याच कारणानं या 2 धावा देखील पालून काढल्यात. 2 धावेनं धावसंख्या पुढे सरसावते. प्रवीण मोकल गोलंदाज, ज्या गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवर षटकार आला. मागच्या आतिश मात्रेच्या पहिल्या बॉलवर देखील षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. एकंदरीत धावसंख्या आता जलद गतीनं वाढत चालली आहे. चेंडू आलेला आहे, ज्यावेळी षटकार मैदानाच्या बाहेर चेंडू गेला, तो चेंडू कदाचित कालोंद्रेकरांनीच आणला असेल, कारण हा जुना बॉल फार महत्त्वाचा असतो. असं प्रत्येक संघाचं खरं तरी हे एक उद्दिष्ट असतं. आणि तो चेंडू तर आलाय, मॅच बॉल मैदानात आलाय, परंतु धावसंख्या जर बघितली तर 39 म्हणजेच आता उरल्यात 20 धावा. बॉल डॉट जातोय. चांगला चेंडू फेकला होता प्रवीण मोकलनं. डॉट बॉलची समाप्ती. धावा येत होत्या परंतु आता मात्र डॉट बॉलनं धावा कुठेतरी थांबल्यात की काय. 59 करायचे आहेत. हा फुलटॉस बॉल, प्रॉपर टायमिंग नाही आहे. बॅटची काहीशी कडा घेतली. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता. पंचांचा लेग बाईचा इशारा आलाय. संघाची धावसंख्या पुन्हा 1 ने वाढेल 40 या आकड्यावर. 40 रन्स. अजून 19 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक सुरू आहे. तिसऱ्या षटकातला हा 5वा चेंडू. तिसऱ्या षटकातला 5वा बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप. डेफिनेटली अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि 1+1 या फायदेशीर धावा ठरल्यात. मी म्हणेन मंगलमूर्ती काळुंद्रे संघासाठी मिळाल्या 2 धावा. अवांतर स्वरूपात 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते 42 या आकड्यावर. 17 धावा जुनी आवश्यकता विजयासाठी. 42 धावा धावफलकावर. षटकातले अजून 2 बॉल फेकणं बाकी आहेत. म्हणजे पुढचे 2 षटक 12 बॉल आणि हे 2 14 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉलवर तुम्हाला परिणाम वेगळा पाहायला मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रतीश म्हस्करच्या बॅटमधून आलेला हा 3रा षटकार. बेलवली डीडीसी ट्रॉफीमध्ये चॅम्पियन ठरला कालच. मंगलमूर्ती. हा सेल्फ कॉन्फिडन्स या मैदानावर त्यांचा जास्त वाढलेला दिसतोय. कालच खरं तर डीडीसी ट्रॉफीचं चॅम्पियन पद त्यानं पटकावल्यानंतर बेलवली नगरीमध्ये आज थेट मानघर नगरीमध्ये आलेत एन्जॉय ग्रुप ट्रॉफी खेळण्याकरता. इथे मात्र आता धावसंख्या टोटल धावफलकावर पाहायला मिळते ते 49, म्हणजेच 10 धावांची आवश्यकता उरली आहे. चला, पाण्याची मागणी लगेच धावत पळत जायचं आहे. 12वे खेळाडू जातील. पाण्याची मागणी.
फक्त 10 धावांची आवश्यकता उरली आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. आणि प्रवीण घरत बाद झाल्यानंतर प्रतीश मस्कर मैदानात आला आणि त्याने हाहाकार माजवला या मैदानाच्या आतमध्ये. खरं तर सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघाच्या खेळाडूंना विचार करण्यास भाग पाडले या प्रतीश मस्करनं आणि परेश चिखलेकरनं. ब्रेक थ्रू मिळत नाहीये, धावा अगदी खोऱ्यानं ओढल्या जात आहेत. 10 धावा 12 चेंडू 12 चेंडू 10 धावा हे समीकरण आता गुणतालिकेवर तुम्हाला पाहायला मिळते. एन्जॉय ग्रुपचं हे दर्जेदार आयोजन, पहिल्यांदा पहिल्या वर्षामध्ये हे आयोजन. आणि एन्जॉय ग्रुप म्हटलं ना तर बऱ्याच स्पर्धांमध्ये ते स्वतः जात असतात आणि तिथे गेल्यानंतर सडल हाताने मदत देखील करत असतात. हा एन्जॉय ग्रुप एन्जॉय ग्रुपचं हे खास वैशिष्ट्य राहिलंय. कारण ज्या ज्या वेळेला आम्ही समालोचन करण्यासाठी अनेक स्पर्धांमध्ये असतो, मग आदई मैदानावर देखील रजनी स्पर्धा, त्या ठिकाणी देखील एन्जॉय ग्रुपचं आगमन झालं, त्यांनी मदत केली. त्यानंतर पाटणोली या ठिकाणी ही स्पर्धा झाली, तिथेही त्यांनी मदत केली. हे सारं त्यांच्याकडनं चांगलं कार्य पाहायला मिळतं आमचा एन्जॉय ग्रुप. आणि एन्जॉय ग्रुपच्या वतीने एन्जॉय ट्रॉफीचं हे आयोजन. 12 बॉल 10ची आवश्यकता होती. इथे डॉट बॉल गेलाय प्रतीश मस्करनं. थोडंसं आपण पाहिलं तर गोलंदाज प्रफुल मोकल आलाय, वेगानं चेंडू फेकतोय. 2 बॉल प्रतीश मिस करतोय. आता समांतर स्थितीत इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 10 चेंडू 10 धावा. 12 बॉल 10ची आवश्यकता होती, तर 10 बॉल 10. 10-10चा सरकार मोडलाय. इथे मात्र कौकार्ण क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरनं उंचीचा लांबीचा हा नेत्र दीपक टोला. धावा होतील 6 गोळा. षटकार. किसमें कितना है दम, ये दम दिखाया है मैं कहूंगा प्रतीश ने, ये दम दिखाया परेश चिखलेकर ने. ओहो, डिफेन्सिव्ह तंत्रशुद्ध शांत संयमी. बघा तिथेही 2 धावा आल्या. आता परेश आणि त्याच्यासोबत प्रतीशनं काय हेरलं की फक्त जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता आहे. आता पण सिंगलनं मॅच पूर्ण कव्हर करायची, परंतु तिथेही 2 आल्या. आता उरल्यात 2 धावा. विजयासाठी 2 धावा. रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावांची आवश्यकता असताना प्रतीश मस्कर डॉट बॉल खेळतोय. आता या षटकातला लास्ट बॉल आणि अजून एक षटक बाकी असताना फक्त उरल्यात 2 धावांचं आव्हान. परंतु प्रफुल्ल मोकलचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली. षटकार जरी आला असला कमबॅक केलाय. अजूनही सामना बॅलन्स. 6 बॉल 2 धावांची आवश्यकता उरली आहे. 6 चेंडू 2 धावा. आपण विनंती करूया पहिला सामना जिंकणारा संघ फ्रीडम धाकटीजुई संघाचा संघनायक. फ्रीडम धाकटीजुई संघाचा संघनायक येऊन इथे थांबायचे तुम्हाला. कॅप्टन या. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. आपल्याला कुठेतरी वेळ जास्त खर्च होणार नाही याकडे लक्ष देऊया. या धाकटीजुई संघाचे कॅप्टन. दोन धावांची आवश्यकता उरली आहे फक्त. आणि शेवटचा षटक गोलंदाज धाकटीजी संघाला लास्ट कॉल. या व्हाईट बॉलचा इशारा. फक्त एका धावेची गरज आहे. चला फ्रीडम धाकटीजुई संघनायक आयोजकांच्या वतीनं तुम्हाला सूचना आलेली आहे दुसऱ्यांदा की आपण यावं या ठिकाणी. लास्ट रिक्वायर्ड ओनली 1 रन आणि तोही विजयी टोला ठोकलाय. परेश चिखलेकरनं विजयी षटकार.
प्रतीश मस्कर. भाविनभाई ठक्कर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा प्राइज दिला जाईल. तत्पूर्वी टॉस करूया आपण. चला, या दोन्ही टीमचे कॅप्टन आणि कुणाल तारेकर आपणास 1000 रुपयाचं बक्षीस आहे. बॉस संजूबाई यांच्याकडनं अर्धशतक झळकावल्याबद्दल ते बक्षीस घेण्यासाठी यायचे आहे. सामन्यातला सामनावीर प्रतीश मस्कर, मॅन ऑफ द मॅच. 38 धावांची एक अप्रतिम खेळी केली आहे. चला, टॉस साठी यायचंय. तर टॉस होईल. तर चला, टॉस करू पहिल्यांदा आपण. भाविनबाई ठक्कर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. उडव तूच घे. पहिला टॉस केला जाईल. कॉइन. आदरणीय सन्माननीय भाविनबाई ठक्कर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. विनर वर्सेस विनर 4 षटकांचा सामना. दोन्ही टीम्सना देऊया खूप खूप शुभेच्छा. कॉल धाकटी जुई. हेड अँड इट इज हेड. टॉस जिंकलाय धाकटी जुई संघानं. निर्णय काय? फिल्डिंग घेतलेली आहे. मॅन ऑफ द मॅच प्रतीश मस्कर. 38 धावा. जबरदस्त टोळेबाजी करणारा. जोरदार टाळ्या प्रतीशसाठी आणि भाविनबाई साहेबांच्याकडनं हा त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. त्यानंतर संतोष पवार यांना मी आमंत्रित करतोय. 1000 रुपये जे कुमारी रुही संजूबाई पाटील, रुही संजय पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय आणि ते 50 धावा पूर्ण केल्याबद्दल कुणाल तारेकरला ते बक्षीस देण्यात येत आहे. 4 षटकांचा सामना. चला, मंगलमूर्ती काळुंद्रे संघ, तुम्ही खेळाडू आता बॅट्समन रेडी ठेवा. वॉर्मअप करून लगेच बॅट्समन चेंडूची तपासणी करून मैदानात उतरा, कारण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय फ्रीडम धाकटी जुई संघानं. तर नक्कीच चला, लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. 4 षटकांचा सामना असेल. मागचा सामना थोडासा वन साईड तुम्हाला पाहायला मिळाला. मंगलमूर्ती काळुंद्रे संघानं तो जिंकला. 59 धावांचं आव्हान होतं. पहिल्या मॅचमध्ये फक्त 44 धावांचं आव्हान होतं. दुसऱ्या मॅचमध्ये 59 धावांचं आव्हान सहज पार करण्यात आलं. परंतु आता असेल 4 षटकांचा सामना. त्यामध्ये या मैदानावर कशा प्रकारचा खेळ रंगेल, कोण जिंकेल कोण हारेल याचं चित्र स्पष्ट होईल. परंतु त्या सामन्याचं धावतं विवरण ऐकणार आहोत आपण आमचे साथी समालोचक जयजी भोसले यांच्या आवाजातून. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. ओव्हर टू DJ.